अंबड चौफुली इथं होणाऱ्या सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या रास्ता रोको आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांचा पाठिंबा। अंबड चौफुली इथं होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस पदाधिकारी सामील होणार। नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांची प्रतिक्रिया। आज दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी 28 एप्रिल रोजी सोमवारी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीनं अंबड चौफुली रास्ता रोको आंदोलन होणार असून त्या आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। आमदार खासदार यांनी दिव्यांगांसाठी निधी खर्च करावा अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांनी दिलाय। 28 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलनाला नेताजी सुभाषचंद्र बोस पदाधिकारी सामील होणार असल्याची प्रतिक्रिया नेताजी सुभाषचंद्र बोस संस्थापक अध्यक्ष रतनदादा लांडगे यांनी दिली आहे। जय हिंद सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचा संस्थापक अध्यक्ष रतनासाम लांडगे, सकल दिव्यांग सामाजिक संघटना या संघटनाचे संस्थापक अध्यक्ष शंकरदादा शिरगुळे आणि जालना जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय राहुल भैया मुळे आज हे मला इथं माझ्या ऑफिसला भेट देण्याकरता आले आणि त्यांनी मला पॉम्पलेट दिलं आहे की दादा आम्ही वारंवार सरकारला आम्ही निवेदन करतो पण आमची मागणी पूर्ण होत नाही आणि दिव्यांगासाठी कोणीही काही दखल उचलत नाही। म्हणून त्यांनी आज एक निर्णय घेतलेला आहे सगळ्या अपंगांनी की रस्ता रोक आंदोलन करणार आहे। त्याची तारीख आहे दिनांक 28 एप्रिल 2025 सोमवारी रोजी सकाळी 10 वाजता हे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोठं आंदोलन रस्ता रोक आंदोलन करणार आहे। कारण की त्यांची मागणी आहे की प्रत्येक अपंगांना, जालना जिल्ह्याच्या अपंगाला त्यांच्या रोजीसाठी, त्यांच्या कारोबारासाठी, त्यांचं पोट जगण्यासाठी, जीवन सार्थ करण्यासाठी त्याला कमीत कमी सरकारने 10 लाख रुपयाची अशी मदत करावा आणि अजून अशा काही मागण्या द्यायच्या आहेत ते सरकारने मंजूर करावा। यासाठी माझा नेताजी सुभाषचंद्र बोस सामाजिक संघटनेचा महाराष्ट्रभर यांना जाहीर पाठिंबा आहे आणि माझी विनंती आहे सरकारला की तात्काळ यांची जी मागणी आहे ती तात्काळ यांची मंजूर करावा आणि मंजूर करून यांना यांचं योगदान द्यावा आणि आमच्या जालना जिल्ह्याचे आमदार खासदार जे पालकमंत्री ते आहेत त्यांना बी माझी नम्र विनंती आहे की तुम्ही अपंगांसाठी काय ना काहीतरी असा ठोक कदम उचला की कमीत कमी या अपंग तुम्ही चांगल्या माणसाची मदत करू शकत नाही, कमीत कमी त्या अपंगाची तरी मदत करा अशी आमची इच्छा आहे। नसता आम्ही तुमचा आमदार खासदार यांचा पालकमंत्र्यांचा आम्ही मोठा जाहीर निषेध करू आणि आम्ही हे निवेदन घेऊन तुमच्याकडे येणारच आहे आणि समाजाला दाखवणार आहे की तुम्ही अपंगांना अशी कोणती काय मदत करणार आहे। आम्हाला मदत तुमच्याकडून अपंगाला हवा आहे, हीच माझी नम्र विनंती आहे। मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि 28 एप्रिलला आमचं आंदोलन आहे, त्या आंदोलनामध्ये मी सामील होऊन त्याला पाठिंबा देणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।